सिन्नरमध्ये खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीत आजपासून धान्य आणि भुसार शेतमालाचा लिलाव होणार आहे। पाहूया सविस्तर बातमी। ओम श्री गुरुदेव दत्त ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड संचालित खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीची 7 जुलैला सुरुवात झाली। या बाजार समितीच्या कांदा लिलावाच्या अभूतपूर्व यशानंतर समितीतर्फे खास शेतकरी राजाच्या आग्रहास्तव शेतकऱ्यांच्या सेवेसाठी धान्य आणि भुसार शेतमाल लिलावाचा आज नवरात्री उत्सवाच्या शुभ मुहूर्त करण्यात आला। सिन्नर तालुक्यातील हिवरगाव येथे कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार डागा, प्रतिष्ठित धान्य व्यापारी सूर्यकांत वाघ यांच्या शुभ हस्ते हे भव्य शुभारंभ संपन्न झाले। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संजय होळकर, दिगंबर गीते, प्रवीण शेठ, साधनाताई जाधव, गोरख बोरसे, नवदीप पाटील, दिलीप आहेर आदी मान्यवर उपस्थित होते। या खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीत आजपासून मका, सोयाबीन तसेच हरभरा आणि इतर सर्व कडधान्य तसेच भुसार शेतमाल याचा नियमित लिलाव होणार आहे। आज या बाजार समितीत लिलावात सोयाबीनला 5152 आणि मका याला 2500 तर मुगाला 10,000 प्रति क्विंटलचा भाव पहिल्याच दिवशी मिळाला। त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळतोय आणि या ठिकाणी चांगला बाजारभाव मिळणार असल्याचं बाजार समितीचे संचालक अतुल शाह यांनी सांगितलंय। शेतकऱ्याच्या आग्रहास्तव आम्ही या ठिकाणी धान्याचा लिलाव शुभारंभ करीत आहोत। 7 तारखेपासून तर आत्तापर्यंत नाशिक जिल्ह्यात विक्रमी अशी कांद्याची आवक या हिवरगाव बाजार समितीला प्राप्त झाली असून 7 तारखेपासून तर गेल्या आजपर्यंत या ठिकाणी 2,33,000 क्विंटल या ठिकाणी मालाची आवक झालेली असून शेतकऱ्यांना चांगल्यात चांगला भाव कसा मिळेल यासाठी कांद्याचे व्यापारी नाशिक जिल्ह्यातले, परराज्यातले या ठिकाणी उपस्थित राहता। ही बाजार समिती नवीन असून परंतु घवघवीत असे यश कांदा क्षेत्रात या ठिकाणी प्राप्त झालेलं। काल या ठिकाणी 15-20 व्यापारीची आमची मीटिंग झालेली आहे। सर्व नाशिक जिल्ह्यातील व्यापारी या ठिकाणी धान्य खरेदीसाठी येणार असल्यामुळं 70 ते 80 नग या आजूबाजूला सिन्नर तालुका असेल, निफाड तालुका असेल, शेतकरी या ठिकाणी माल घेऊन आलेला आहे। आता 11 वाजता आपण लिलाव चालू करू। लिलावानंतर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव कसा मिळेल यासाठी संचालक मंडळ असेल, व्यापारी वर्ग असेल अशा त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे। कुठल्याही शेतकऱ्याची या ठिकाणी तक्रार येणार नाही याची दखल सुद्धा बाजार समिती घेणार आहे। तर सर्व शेतकरी बांधवांनी आपापले धान्य व भुसार शेतमाल विक्रीसाठी या खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपयोग करावा, आपल्या उत्पादनाला चांगला हमी भाव मिळवून घ्यावा असं आवाहन ओम गुरुदेव दत्त ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष सुनील ठक्कर यांनी केले। तर धान्याच्या शुभारंभाप्रसंगी आलेले सर्व शेतकरी व्यापारी यांच्या चांगल्या प्रतिसादामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे व भविष्यात आम्ही भुसार मालात सर्व प्रकारच्या धान्यांचा लिलाव इथं रेग्युलर प्रमाणे करणार आहोत। गहू, मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, हरभरा, मूग आलेल्या सर्व धान्याचे आम्ही इथे लिलाव करणार आहोत। तर त्या हिशोबाने आम्हाला चांगला सहकार्य भेटलेलं आहे सर्व शेतकरी व्यापाऱ्यांचं। तर भविष्यात अशीच आम्ही सेवा करीत राहू शेतकऱ्यांची असं आमचं मत आहे। आज पहिल्याच दिवशी आपले धान्य आणि भुसार शेतमाल घेऊन शेतकरी हजारोंच्या संख्येने बाजार समितीत लिलावासाठी आले। पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांना अतिशय चांगला भाव या बाजार समितीत मिळाल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले। या बाजार समितीमध्ये धान्याला योग्य भाव मिळेल आणि शेतकऱ्यांना या खाजगी बाजार समितीचा नक्की फायदा होईल असे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले। स्पर्धेचं युग आलंय आणि त्याच्यामध्ये टिकायचं असेल तर शेतकऱ्यांना सुद्धा 2 रुपये मिळण्याची गरज आहे। ती निश्चितपणे या खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळेल आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं अडचणीच्या काळामध्ये ही मार्केट कमिटी वरदान ठरेल। मी एक शेतकरी म्हणून चांगला भाव या मार्केट कमिटीमध्ये मिळाला पाहिजे आणि तो मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आमचा खर्च कमी होऊ राहिला, आम्हाला मार्केटमुळे फायदा झालाय। 1000-2000 इंचूर लासलगावला जावं लागायचं, हिवरगावला 200 रुपयात आमचा माल चांगल्या भावात विकला जातो। सोयाबीनचं मार्केट चालू झाले, अत्यंत चांगला भाव या ठिकाणी शेतकऱ्याला भेटतो। या ठिकाणी आमची खर्चाची बचत होते आणि जवळ पडतं। इंचूर, लासलगाव या पद्धतीचा बाजारभाव या ठिकाणी आज शेतकऱ्यांना मिळतो
अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्केट या ठिकाणी चालू झालेले, शेतकऱ्यांना आनंद आहे. संपूर्ण 20 एकर परिसरात असलेल्या या खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलावासोबतच धान्याचा देखील लिलाव सुरू आहे. या ठिकाणी संस्थेचे प्रशस्त कार्यालय असून शेतकऱ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था, तसेच धान्य साठवणुकीसाठी व्यवस्था, शेतकऱ्यांसाठी स्वच्छतागृहे, प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच रोख पेमेंटसह सर्व सुविधा एकाच कार्यालयात मिळणार आहे. या कार्यक्रमास बाजार समितीचे अध्यक्ष नवीन कुमार सिंह, सचिव बाळासाहेब बाजारे, उपाध्यक्ष सुनील ठक्कर यांच्यासह पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधव आणि व्यापारी, ग्रामस्थ तसेच कृषी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे.